उभे विटेवरी करकटावरी ठेवूनी करकटावरी ठेवूनी करकटावरी ठेवूनी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनी करकटावरी ठेवूनी
पाहता लोचने सुका झाले साजनी सुका झाले साजनी रूप पाहता लोचने सुख झाले साजनी सुख झाले साजनी सुख झाले रूप पाहता लोचने सुख झाले साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले साजनी विठ्ठल माधव बरवा माधव बरवा तो माधव पावता सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव पावता सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवेवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रामकृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मा देसो कर मत्स्य कुर्मा देसो कर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मत्स्य कुर्मादि सुकर मोये धाव गाली पण मोहे धाव गाय पाना नाम घेता पंढरी राणा नाम घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा नाव घेता पंढरी राणा कोठे नदी से पाहता कोठे नदी से पाहता नदी से पाहता कोठे नदी से पाहता उडी घाली आवचता उडी घाले अवजता उडी घाले अवजता उडी घाले अवजता उडी घाले अवजता सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी सुख ठेवी आम्हासाठी दुःखापणाचे घोटे दुःखापणाचे दुःखापणाचे घोटे दुःखापणाचे घोटे दुःखापणाचे घोटे दुःखापणाचे घोटे आम्हा खाली पाठीकडे आम्हा घाली पाठीकडे आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाचे भिडे आपण कळी
काळाचे भिडे आपण काळाचे भिडे आपण काळाचे भिडे आपण काळाचे भिडे तुका म्हणे कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी तुका म्हणे कृपा निधी आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे आम्हा उतरे नावे मध्ये आम्हा उतरे नावे मध्ये मोये धाव काले पाना मोये धाव काले पाना मोये धाव काले पाना मोये धाव काले नाव घेता पंढरी राणा 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 नाव घेता पंढरी बार कुमारी जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार आम्हासाठी आम्हासाठी अवतार आम्हासाठी अवतार मोहे धाव घाले पाना मोहे धाव घाले पाना मत्स्य कुर्मा मत्स्य कुर्मा नाम घेता पंढरी राना पंढरी 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 नाम
करता
आमासाठी अवतार नाव घेता पंढरी राणा कोट्यानं दिसे पाता उडी घाली आवचिता मोये धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी मोये धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा कोटे न दिसे पाहता उडी घाली आवचित आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे मोह धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा तो का म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये मोये धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आव स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवी विको कमी करा याचा पण त्याचा पण विको कमी करा तीन शिरे सहा हात तीन शिरे सहा हात तीन शिरे शिरे हात तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे हात शिरे हात तया माझे दंडवत तया माझे आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोये धाव घाले पाना नाव घेता पंढरी राणा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 6 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय भगवान परमात्मा कोणा करता अवतार घेतात आणि अवतार घेतल्याच्या नंतर काय कार्य करतात या दोन्हीची मीमांसा अभंगातून करतात विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरून आले अखिल गुण निदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज तथा कीर्तनकार प्रवचनकार रामाणाचार्य भागवताचार्य उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य उपस्थित ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र टपालवाडी अंतर औदर
टप्पलवाडी ग्रामस्थ मंडळींच्या आयोजक नियोजक आणि संयोजनातून भगवान परमात्म्याचं प्रागट्य म्हणजे दत्त जयंती निमित्त हे मग 2.5 दिवसाचं ना 2 दिवसात एकच दिवसात 1 दिवसाचा असणारा ज्ञानयज्ञ तथा अन्नदान सोहळा ज्ञानयज्ञ अन्नदान असा देखण्या स्वरूपाचा गावकऱ्यांच्या ग्रामस्थ मंडळींच्या तन मन धनातून संपन्न होत असलेला आपला 1 दिवसीय नामयज्ञ सोहळा दत्त जयंतीच्या पर्वकाळावर उत्सवानिमित्त हा सोहळा आहे. उपस्थित वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आदरणीय आळंदीतील सर्व महाराज मंडळी, मी सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत ठेवतो. उपस्थित मृदंगा विशारद महाराज मंडळी असतील आणि तसेच गावातील परिसरातील भजनी मंडळी. हो, आता अजून परिहार द्यायचा, पण आता ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आलाय त्यांनी शपथ घेतली नाव घेऊ नका म्हणून, त्याच्यामुळे इथंच थांबतो. अधिक परिहार देत नाही. मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे तात्या आपण या अभंगाचं चिंतन मांडू. विठ्ठल विठ्ठल कौतुक करावं तेवढं कमी माईक सिस्टीमचं. नाही खरोखर एक बोलू का, असं वाटतच नाही 1 दिवसाचा सोहळा आहे म्हणून. असं वाटायला सप्ताह चालून माझ्याकडे जागराचं कीर्तन. नाही खरंच ना, 7वा दिवसच वाटायला. आळंदून आलो ना, जसं अलंकापुरी पुण्यभूमी आणि पवित्र, तसाच टप्पलवाडी तीर्थक्षेत्र झालं बघा. पुण्यभूमी आणि पवित्र का, स्वतः भगवान परमात्मा येणार. मनुष्यानं अशा ठिकाणी जाऊ, मी अनेक वेळा सांगत जातो, तिथं गेल्याच्या नंतर त्याला तीर्थ गेल्याची अनुभूती येत जाऊ. जेते आठवती स्वामीचे ते पाय, जेते आठवती स्वामीचे ते पाय, जेते आठवती स्वामीचे पाय, जेते आठवती स्वामीचे पाय, जेते आठवती स्वामीचे ते पाय, जेते आठवती स्वामीचे ते पाय, जेते आठवती स्वामीचे पाय, जेते आठवती स्वामीचे पाय. उत्तमाची ठाय रम्य स्थळ, उत्तमाची ठाय रम्य स्थळ, जेते आठवती स्वामीचे ते पाय, जेते आठवती स्वामीचे ते पाय. उत्तमाची ठाय रम्यस्थान, उत्तमाची ठाय रम्यस्थान, जेते आठवती स्वामीचे पाय, जेते आठवती स्वामीचे पाय, स्वामीचे ते पाय. त्याचा विको सगळा कमी करा. ह्या माईक पूर्ण बंद केला ना, हे त्याला पलीकडे आवाज असा घुमव देत. हजारी नाही काल जेथे आठवती स्वामीचे ते एवढं कट करी जा तुम्ही बर का, काय भीती नाही चॅनलची. नाही मोकळं खेळायची सवय झाली. जेथे आठवती स्वामीचे ते पाय, उत्तम चिठ्ठाय रम्य स्थळ. असो, मला मुद्दा मांडायचा. दत्त जयंती निमित्त चालू असलेला आपला उत्सव आणि त्यातील आज माझ्या वाट्याला आली ही सेवा आहे. जशी गुरुरे बुद्धी देतील त्याप्रमाणे चिंतन मांडू. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माधी सुकर, मोये धाव घाली पाना, नाव घेता पंढरी राणा. हो, भगवान परमात्मा अवतार घेतात. कशा करता?
आता दुष्टांचा नाश हे नंतरी अगोदर भक्ता करताय. भक्ता राखे पायापाशी नंतर दुर्जनासी सवारी. हा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान म्हणतात अर्जुना मी युगायुगात प्रगट होतो. कशा करता? साधूनाम परित्राणाय म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृताम विनाशाय म्हणजे दुष्ट कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी. युगे युगे अहम संभवामी मी युगायुगात प्रगट होतो म्हणले. भक्ता करता काय असतं? काही स्वतःहून येत असतात, काही ना यावं लागतं आणि काही ना आणावं लागतं. माझा मुद्दा लक्षात आला ना? काही स्वतःहून येतात, काही ना यावंच लागतं आणि काही ना आणावं लागतं. ज्यांना आणावं लागतं ते देवीत, भगवंत आणावं लागतं. संत स्वतःहून येतात त्यांच्या मनावर येते उपकारासाठी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावं कोणते, आले घर जावं, आले घर जावं कुठे, आले घर जावं, आले घर जावं. येथे उपकारासाठी आले घर जावई कुठे, आले घर जावई कुठे, वै कुठे, आले घर जावई कुठे. येथे उपकारासाठी आले घर जावई कुठे, आले घर जावई, आले घर जावई. येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. त्यांच्या मनावर जे स्वतःहून येतात ते संत असतात. ज्यांना आणावं लागतं ते भगवंत आहेत आणि ज्यांना यावंच लागतं ते तुम्ही आम्ही. केले कर्म झाले उपजले मेले ऐसे किती. कर्म शिल्लक राहिलं की आपल्याला यावाच लागतं. ते भोगावया यावे देहाय. भोगण्याकरता यावंच लागतं. पण ऐका, देवांना आणावं लागतं आणि देव कोणा करता येतो? भक्ता करताच येतो. का बरं? भक्तांकरताच काय येतो? त्याचं कारण आहे. कारण भक्तांचं जीवन हे देवाशीच अनन्य म्हणून भक्ता करता येतं. हे पहा, मी अनेक वेळा सांगत असतो, माणसाचं जीवन अनन्य असावं पण कोणाशी नसावं. एक बोलू का? अलौकिकता आणि अनन्यता या दोन्हीचा समन्वय माणसाच्या जीवनात झाला की माणसाचं जीवन सुखी बनते. आणि अनन्यता या दोन्ही मध्ये जर सन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन सुखी बनते. याच्या उलट अलौकिकता आणि अनन्यता या दोन्ही मध्ये जर विन्मुखता निर्माण झाली की माणसाचं जीवन दुःखी बनतं. म्हणून जे जे अलौकिक आहे तिथंच आपलं जीवन अनन्य झालं पाहिजे. मग अलौकिक काय? तात्विक चिंतन जर केलं तर निखळ शुद्ध परमात्मा तत्वच अलौकिक आहे. आणि उपाधी भेदानं जर विचार केला तर तीन गोष्टी अलौकिक आहेत. कोणत्या तीन गोष्टी अलौकिक? देव अलौकिक, देवमान्य संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. आवाज कमी करा, विको कमी करायचा. देव अलौकिक, संत अलौकिक आणि नाम अलौकिक या तीनच गोष्टी त्या जगामध्ये अलौकिक आहेत. मग या तिघांनाच अलौकिक का म्हणायचं? ऐका, त्याचं कारण आहे. अलौकिक ते असतं, अलौकिक त्याला म्हणतात कशाला? लौकिक जगाला जे कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. एक, काळाची सत्ता ज्याच्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणतात. दोन, आणि पंचमहाभूतात जे अडकत नाही त्याला अलौकिक म्हणतात. तीन. हे तीन निकष
ज्या तत्वाला लागू होतात तेच तत्व अलौकिक. हा मी 3 गोष्टी अलौकिक सांगितल्या. देव अलौकिक, संत अलौकिक, गायछाप अलौकिक, हे नाम अलौकिक. या 3 गोष्टी अलौकिक सांगितल्या. देव अलौकिक, संत अलौकिक, नाम अलौकिक. या तिघांना अलौकिक का म्हणायचं? लौकिक जगाला या तिघाचं महत्व कळत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. काळाची सत्ता या तिघांवर चालत नाही म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आणि पंचमहाभूतात या 3 गोष्टी अडकत नाहीत म्हणून या 3 गोष्टी अलौकिक. आता एक एक पाहू. अगोदर देव अलौकिक पाहू, नंतर संत अलौकिक पाहू आणि नंतर नाम अलौकिक पाहू. देव आमचा देव अलौकिक का? लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही. अहो खरंच कळत नाही. लोकांना जर देवाचं महत्व कळालं असतं तर ज्या वेळेला संत महात्मे घरी येऊन म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, लोकांनी काय उत्तर दिलं? देव न लगे, देव न लगे. लोक म्हणले देव न लगे. याचा अर्थ लौकिक जगाला देवाचं महत्व कळालं नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पहिला निकष. दुसरा निकष, काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही. अहो संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे, देवावर नाही. थांबा थांबा, उलट हा काळ आहे का देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता, म्याचे नियमिला साता काळोग्रासे तसे भूता. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. काळाची सत्ता देवावर चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष, हा असं आता टाळी वाजवायला असं बरोबर. पंचमहाभूतात आमचा देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूतात देव अडकत नाही. पंचमहाभूत कोणती? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गायछाप. आपले आकाश. याच्यामध्ये देव अडकत नाही. ते 5G लावून ऐकावं लागत हो ना, नाही तर डोक्यावरच नाही डायरेक्ट मान पाहून जाते कधी कधी हो ना. पंचमहाभूतात देव अडकत नाही, नाही अडकत. थांबा, कसं अडकन पंचमहाभूतात? बाबा पंचमहाभूतच यानं निर्माण केलेले या देवानं. हा कशाला त्याच्यात अडकन? एकल्यानं कंट्याचे म्हणून येणे केले निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारंगणे, 5 महाभूते भौतिक भिन्न भिन्न वो ऐसा लागावी माया सूत्रधारी. हो, पंचमहाभूत त्यानं निर्माण केलेले. आणि हा कशाला परमात्मा त्याच्यात अडकन पंचमहाभूतात? ज्ञानोबा काय म्हणले 14 अध्यायात? ज्ञानोबा म्हणले एकदा आकाशाला लपाछुपी खेळा वाटली म्हणले. पहिली दुसरी म्हणतात ना लपाछुपी, आकाशाला खेळा वाटली. आता मला सांगा, ह्या आकाशानं लपायचं कुठं? ह्या आकाशानं लपायचं कुठं? म्हणजे आकाश नावाच्या पोरांना नाही, या आकाशानं लपायचं कुठं? का? कारण ज्याच्या आड लपायचंय तो त्याच्यापेक्षा व्यापक तर पाहिजे ना. मग आकाशानं लपायचं कुठं? ऐका, 14 अध्यायात ज्ञानोबा म्हणतात हे आकाश सुद्धा परमेश्वराच्या आड जाऊन लपत आहे. नभ तुझं माझी खेळे लपी थपी, 14 अध्यायात ज्ञानोबा बोलतात. म्हणजे पंचमहाभूतात देव अडकत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. पंचमहाभूत विश्वाच्या रूपानं तोच नटलेला आहे. दत्त भगवानच विश्वाच्या रूपानं नटलेले. आणि ते कशाला पंचमहाभूतात अडकतील? नाहीत अडकणार. ते नटलेले का नाहीत नटणार? ते नटधारी आहेत. तो कामाने नटदारे, तो कामाने नटदारे, तो कामाने नटधारी, तो कामाने नटधारी, तो कामाने नटदारे, तो कामाने नटदारे, तो कामाने कामाने नटदारे, तो कामाने नटधारी, तो कामाने नटदारे, तो कामाने नटदारे, तो कामाने नटधारी, तो कामाने नटधारी. ओ कबो
भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे भोग भोगुनी भोग भोगुने ब्रह्मचारी ब्रह्मचारी नवल केवळे केवले नवल केवले केवले केवळे हे जरी नाही काल नाही किलो तो का म्हणे नटधारी विश्वाच्या रूपानं देवच नटलेला आहे. मग देव कशाला पंचमहाभूतात अडकन? म्हणून आमचा देव पंचमहाभूतात दत्त भगवान आमचे पंचमहाभूतात अडकतच नाहीत. म्हणून आमचे दत्त भगवान अलौकिक. लौकिक जगाला देवाचं महत्व कळत नाही म्हणून देव अलौकिक. काळाची सत्ता देवात चालत नाही म्हणून आमचा देव अलौकिक. आणि तिसरा निकष पंचमहाभूतात देव अडकत नाहीत म्हणून आमचा देव अलौकिक. देव अलौकिक कळाला कळाला. आता देवाला माग घ्या. या माग या खरंच या मागं. घेतलं देवाला माग. आता संतांना पुढे घ्या. संतांना पुढे घ्या. जसा देव तसेच संत आणि जसे संत तसंच नाम. आता देव अलौकिक कळाला. आता संत. आता तिन्ही निकष उचलायचे बाबा आणि संतांकडे आणायचे. लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. आणि पंचमहाभूतात संत अडकत नाहीत म्हणून आमचे संत अलौकिक. पहिला निकष लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. नाही कळत. लोकांना जर संतांचं महत्व कळालं असतं तर त्या त्या काळातल्या विद्वान लोकांनी संतांना त्रास दिलाच नसता. ज्ञानोबरांना कमी त्रास दिला का? तुकोबरांना कमी त्रास दिला का? नाथ महाराजांना कमी त्रास दिला का? आता मला तरी कमी आहे का? पण मी कोणाला सांगत नाही हो. असू द्या. लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही. खरंच कळत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही. जशी देवा सत्ता चालत नाही तशी संतांवर चालत नाही. थांबा थांबा. जसा हा काळ देवाच्या घरी काम करण्यासाठी ठेवलेला गडी आहे ना तसाच संतांच्या घरी काळ गुलाम सलाम करी तो कया घरी किंवा जगा काळ खाये आम्ही माता दिला पाये. आम्ही माता दिला पाये. आम्ही माता दिला पाये. जगा काळ माय आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाये. आम्ही माता दिला पाये. जगा काळ माय आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. आम्ही माता दिला पाय. वा एकदा टाळी वाजवा गायक मंडळी. एवढ्या ना जगा काळ काय आम्ही माता दिला पाय. ओ काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक. काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. आणि तिसरा निकष असं आता कसं ध्यानात तुला तात्याने पंचमहाभूतात संत अडकत नाही म्हणून आमचे संत अलौकिक. पंचमहाभूतात संत अडकत नाही. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्या संत अडकत नाही. थांबा. उलट या पंचमहाभूतांना संतांनी जिंकलेले. कसं? थांबा. पृथ्वी तत्व आहे ना पृथ्वी भूत आहे ना पृथ्वी तत्वाला माझ्या ज्ञानोबरांनी जिंकलेले. ज्ञानोबरांनी पृथ्वी तत्वाला जिंकलेले. कसं? समाधी.
ज्ञानोबारांनी आपला देहच पृथ्वी तत्व तिरोहित केलेला आहे. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं. दुसरं पाणी, आप म्हणजे पाणी. पाणी या तत्वाला शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जिंकले. नाथ महाराज गंगेच्या प्रवाहात उतरले, खाली उतरले आणि आपलं शरीर पाण्यात विसर्जित केलं. म्हणजे पाणी तत्वाला कोणी जिंकलं? नाथ महाराजांनी. पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं. तिसरं तेज या तत्वाला चित्काला मुक्ताबाईंनी जिंकले. मुंगी उडाली आकाशी म्हणजे तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं. चौथं वायू या तत्वाला श्री संत जनार्दन स्वामींनी जिंकलेले. जनार्दन स्वामींनी आपला देहच वायू तत्वात विसर्जित केलेला आहे. म्हणजे वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं, पृथ्वी तत्वाला ज्ञानोबारांनी जिंकलं, पाणी तत्वाला नाथ महाराजांनी जिंकलं, तेज तत्वाला मुक्ताबाईंनी जिंकलं, वायू तत्वाला जनार्दन स्वामींनी जिंकलं आणि शेवटचा आकाश या तत्वाला माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी जिंकलं. आणू रेणूया ठोकाडा तुका आकाशा एवढा सदैव वैकुंठ गमन, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देव घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकाळा संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातार. हो म्हणजे पंचमहाभूत संत अडकतात का? नाही अडकत. म्हणून आमचे संत अलौकिक. लौकिक जगाला संतांचं महत्व कळत नाही म्हणून संत अलौकिक, काळाची सत्ता संतांवर चालत नाही म्हणून संत अलौकिक, आणि पंचमहाभूत संत अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक. संत अलौकिक कळाले. आता घ्या संतांना माग या. तुम्ही पण या खरंच या बरोबर माग. कळाले संत अलौकिक कळाले. अजून एक गोष्ट अलौकिक सांगितली. कोणती? बोला बोला नाही हाणूनच घेऊन तुमच्या पुढे. तुम्ही बोलाच ना आता. नाम बरोबर आहे का नाही? नाम जसा देव तसेच संत, आणि जसे संत तसंच नाम. बाबा आता तिन्ही निकष उचलायचे आणि नामाकडे आणायचे. लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक, काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक, आणि पंचमहाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. पहिला निकष, लौकिक जगाला देवाच्या नामाचं महत्व कळत नाही, खरंच कळत नाही. लोकांना जर देवाच्या नामाचं महत्व कळालं असतं तर लोकांनी देवाचं नाव घेतलं असतं. पण आपण कीर्तना सुद्धा घेत नाही. घेतात का? नाही. खुशाल नाही म्हणतो. किती अवघड आहे. असं द्या. नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक. पहिला निकष संपला. दुसरा निकष, काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक. नाही चालत. संपूर्ण जगा भाजपची सत्ता आहे. आपले काळाची सत्ता आहे. काळाची भाजपची नाही, काळाची. हो, संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण नामाव नाही. मला ती गडबडीत आलं. वयामानात होत्या सुधारत नाही झालंय. हो. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे, नामाव नाही. नामाव अडे कुत्री काठी का बरी जाऊन येतो तिकडून. आज नाही आणायचं त्याला. मग देवा बरोबर आले तर देव येणार आहेत म्हणून आले ते. काय सांगू लागलो? चहा सांगा बरं. चहा सांगा नका. काळाची सत्ता नामावर चालत नाही. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे, नामाव नाही. सगळं संपून जाईल, नाम नाही संपणार. गुरुजी ज्ञानोबारांचा अभंग बघा. ज्ञानोबारा म्हणतात 4 खाणी सांगितल्या. अंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम न आटे ते बरवी. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम न आटे ते बरवी. रखमा देवाराचे नाम न आटे, युगे गेली परी उभा विटी. सगळं संपून जाईल, देवाचं नाव नाही संपणार. अवघाचे आकार ग्रासी येला काळे, 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 अवघाचे आकार ग्रासी येला काळे.
हरीचे नाम एकचे निराळे हरीचे नाम अवघाती आकार राशी गेला काळे अवघाती आकार राशी गेला काळे एकते निराळे हरीचे नाम एकते निराळे हरीचे नाम अवघाती आकार राशी गेला काळे राशी गेला काळे एकाचे निराळे हरीचे नाम एकाचे निराळे हरीचे नाम अवघाती आकार राशी गेला काळे अवघाती आकार राशी गेला काळे राशी गेला काळे राशी गेला अवघाची आकार ग्रासी त्यांची परीक्षा आहे ना, म्हणून मी आकडो अवघाचे आकार ग्रासीला काळी एकाचे निराळी हरीचे नाम काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक लौकिक जगाला नामाचं महत्व कळत नाही म्हणून नाम अलौकिक काळाची सत्ता नामावर चालत नाही म्हणून नाम अलौकिक तिसरा निकष पंचमाभूतात नाम अडकत नाही म्हणून देवाचं नाम अलौकिक नाम सुद्धा पंचमाभूतात अडकत नाही थांबा आपल्याला शाळेत इतिहास शिकवला जातो देवाचं नाम कसं व्यापक आहे बघा आता पंचमाभूतापेक्षा पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट व्यापक आहे पाण्यापेक्षा तेज 10 पट व्यापक आहे तेजापेक्षा वायू 10 पट व्यापक आहे वायूपेक्षा आकाश अनंत पटीने व्यापक आहे आणि आकाशापेक्षाही गगनाहून निवाड नाम आहे गगनाहून ज्ञानदेव पुसे निवृत्तीस झाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीस झाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीस झाड ज्ञानदेव पुसे निवृत्तीस झाड गगनाहून वाडना माये गगनाहून वाड नाम आहे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना गगनाहून वाड नाम आहे गगनाहून वाड नाम आहे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना गगनाहून वाढ नामाई म्हणजे आकाशापेक्षा आमच्या देवाचं नाव व्यापकी म्हणून देवाचं नाम अलौकिक म्हणून आपलं जीवन नाम अलौकिक कळालं संत अलौकिक कळाले आणि देव अलौकिक कळाला म्हणून आपलं जीवन एक तर देवाशी एक तर संतांशी नाही तर नामाशी तिघाशीच अनन्य झालं पाहिजे तरच जीवन सुखी बनते तू को बरं आहे एक विचारू का बोला तुम्ही नेमकं जीवन कोणाशी अनन्य केलंय ते सांगा तू को बरं आहे म्हणले आम्ही जीवन देवाशी अनन्य केलंय संतांशी अनन्य केलं आणि नामाशी अनन्य केलंय देवाशी हो केले कसं एक धरला चित्ती आम्ही रकुमाईचा पती आम्ही देवाशी जीवन अनन्य केले संतांशी तर पहिल्यापासूनच अनन्य काय सांगू आता संतांचे उपकार म्हणजे संतांशी आमचं जीवन अनन्य आणि नामाशी सुद्धा अनन्य एक गावी आम्ही विठोबाचे नाम आम्ही तिघाशी जीवन अनन्य केले बरं तू को बरं तुम्ही तिघाशी जीवन अनन्य केलं मान्य ठीक आहे जर आम्ही या तिघाशी जीवन अनन्य नाही केलं समजा तर मग तोटा काय होईल आमचं नुकसान काय होईल तो को बरं म्हणजे जर तुम्ही देवाशी जीवन अनन्य नाही केलं जर तुम्ही संतांशी जीवन अनन्य नाही केलं आणि जर नामाशी जीवन अनन्य नाही केलं तुमचा तोटा ऐकायचा ऐका म्हणले
जर देवाशी जीवन आणणे नाही केलं तर तुमचा तोटा. पचतील खाणी 84च्या पचतीला खाणे 84च्या पचतीला खाणे 84च्या सरली तया थोर झाले तुका म्हणे तया थोर झाले विसरली तया थोर झाले विसरले तया थोर झाले खाणे 84च्या पचतीला खाणे 84च्या पचतीला खाणे 84च्या विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. जर देवाचा विसर पडला, देवाशी जर जीवन आणणे नाही केलं, पचतील खाणी 84च्या. म्हणून देवाशी जीवन आणणे झालं पाहिजे. बरं, संतांशी नाही अनन्य केलं तर मग आमचा तोटा, नुकसान. तुकोबारा म्हणले संतांशी जर जीवन आणणे नाही ना केलं तुमचा उद्धारच होणार नाही. उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संतांचे या. म्हणून संतांशी जीवन आणणे झालं पाहिजे. बरं ठीक आहे. तुकोबारा जर नामाशी जीवन आणणे नाही केलं तर मग आमचं नुकसान. तुकोबारा म्हणले जर नामाशी जीवन आणणे नाही केलं तर तुझ्यासारखा पापी तूच नामासी विनमुख दोनर पापिया हरिविन धावया न पावी कोण. म्हणून तिघाशी जीवन आणणे झालं पाहिजे. बरं ठीक आहे. तुकोबारा तुम्ही आज कोणाशी जीवन आणणे केलं ते सांगा बरं नेमकं. आज कोणाशी आणणे केलंय? तुकोबारा म्हणले आज आम्ही दत्त भगवंताशी जीवन आणणे केले. आज आमच्याकडे देव येणार नवे आलेत आलेत आलेत. हा, आम्ही देवाशी जीवन आणणे केलं. पण देवाला आणलं तुम्ही हे मान्य, पण कशाच्या बळावर आणले? तुकोबारा म्हणले आजच्या अभंगा जर विषय आजच्या अभंगाच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर भगवंताला आम्ही नाम साधनेच्या बळावर आणले. का? त्याला नाम घेतलेलं लयच आवडतं म्हणले. नामासाठी पार पावेल. हा, नामाच्या बळावर आणले. पण नामाच्या बळावर कसं? त्याचं वर्णन तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. मोहे धाव
मोये दाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा. देव प्रगट होतो पण कधी नाव घेतलं तर. नाव घेता पंढरी राणा. हा नाम साधनाच्या बळावर देवाला आणलं. थोर प्रेमाचा केला तो नामचिंतनाचा भुकेलाय. नाम घेता पंढरी राणा. तो लगेच मुळे धाव घाली पाना. धाव घाली लगेच. पण कशाच्या बळावर? नाम घेता पंढरी राणा. आम्ही नाम चिंतन घेतलं आणि देवाला आणलं. ना दत्त भगवंत आले. आज आलेत. हा कोणतं साधन? तप केलं. कोण? मान पतिव्रता अनसुया माता आणि अतिऋषी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले. तप करावं लागते. साधना करावी लागते. साधना परिपक्व झाली की भगवान परमात्मा अवतार घेत असतो. हा म्हणून अवतार घेत असतो. तसं आता देवानं अनेक अवतार घेतलेले. तसं श्रीमद भागवतात 24 अवताराचं वर्णन येते. हा पुन्हा कधी 10 अवतार सांगितलेले मुख्य. 24 अवताराचं वर्णन आहे. संत महात्म्यानं असं सांगितलंय 10 अवतार नाही मग अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. भक्ता कारणे अवतार घेसे भक्ता कारणे. कनवाळू कृपाळू लागी उतरणे. कनवाळू कृपाळू लागी उतरणे. किंवा अवताराच्या राशी पोहा उभा विटेवरी देवच विश्वाच्या रूपानं नटलेला आहे. विटेवरचा परमात्माच विश्वाच्या रूपानं नटलेला आहे. देव नटला नाना परी किंवा धरे येली सोंगे. अवघी येणे पांडुरंगे. येणे पांडुरंगे अवघी सोंगे धरी येली. विश्वाच्या रूपानं नटलेला आहे. कशा करता? नाम घेता पंढरी राणा. म्हणून त्याचं नाम चिंतन केलं की परमात्मा प्रगट होतो. कष्ट विठ्ठल 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 परमात्मा अवतार घेत असतो. आणि भगवंत अनेक अवतार घेतो. कोणते कोणते? आम्हासाठी अवतार अवतार भक्ता करता. कोणते कोणते? मत्स्य कुर्म वराह. हे अनेक देवाचेच अवतार. हे सगळे देवाचेच अवतार. सुकर हे अवतार देवाचाचे. सगळे अवतार घेतले. कशा करता? माशाचा कासवाचा. बरोबर. कशा कोणा करता घेतले? भक्ता करता. हा पण का भक्ता करतात? ते नामचिंतन करतात म्हणून. नाम घेतात पंढरी राणा. मग आम्ही बी घेतोच ना. आमच्या करता का घेत नाही? आपण नामचिंतन घेतो पण कधी मधी. सदा लागत सदा नाम घोष करू हरिकथा. सदा म्हणजे सतत. सततम कीर्तयंतो माम. सतत म्हणजे अखंडित. धार अखंडित. ओग चालीला नित्य. अखंड लागत. अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण यालाच म्हणायचं सदा. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आशनी शयनी सदा. सदा म्हणजे सतत. सदा शब्द लय ठिकाणी आलाय. सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. हा धरोनी श्री हरी जपे सदा. धरोनी श्री हरी जपे सदा. धरोनी श्री हरी जपे सदा. ज्ञानदेवा मौन जपमाळा जपमाळांतरी धरोनी श्री हरी जपे सदा. मंत्रा जपावा सर्व काळ. राम नाम सर्व काळ. जपावा सर्व काळ. पूर्वार्ध
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ म्हणजे सदा जपावा सदा. आणि सदा मंत्र जपला तर त्याने सदा चित्ता समाधान. आणि कदा कदा नाम घोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान. सदा नाही भेटणार. सदा भेटण्यासाठी त्याला सतत असावं लागतं. पण का करा बरं असं प्रवृत्तीच होत नाही नामचिंतन घ्यायची. काय माहिती का हे बोलू का लोकांचा एक स्वभाव झालेला आहे. कोणता? लोकांना वाटतं आपल्याला जे प्रयोजन प्राप्त करायचंय आपल्याला जे मिळवायचंय ते गोड असावं सोपं असावं नित्य टिकणारा असावं आणि त्यातली त्यात फुकट असावं. एक स्वभाव झालेला आहे लोकांचा. पण एक बोलू का देवाचं नाव जर सोडलं अण्णा देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सहज आहे सोपी आहे नित्य आणि फुकटी. एक वस्तू नाही. मार्च महिन्यात लिंबोळ्या लागतात. मार्च महिन्यात दिसायला भारी आहेत सोपे आहेत सहज आहेत फुकट आहेत. गोड आहेत का? गोड नाहीत ना. मावळाचा मध गोड आहे फुकट आहे सोपा नाही. खडी साखरेचा खडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे फुकट नाही. मामा फोटो काढायला चांगला काढा. माझ्या लग्नात तुमचाच कॅमेरा लावणार आहे. मावळाचा मग आपले खडी साखरेचा काढा गोड पण आहे सोपा पण आहे पण फुकट नाही. बांधाव काकडीचा येल राहतो पा. बांधच म्हणतात ना तुमच्याकडे. बांधाव काकडीचा येल राहतो पा. दिसायला भारी आहे काकड्या येतं फुकट येतं सोप्या येतं सोप्या पण येत गोड नाहीत ना. का तर बांधाव येत कोटे काही एक आहे एक नाही. पण हे पहा आमच्या देवाचं नाव सोपं पण आहे गोड पण आहे नित्य टिकणारं पण आहे आणि फुकट पण आहे. गोड गोड सुद्धा आहे. अमृताहुने गोड नाम तुझे दे नाम तुझे देवा नाम तुझे देवा. अमृतापेक्षा गोड आहे आमच्या देवाचं नाव. बरं गोड किंवा किती गोड. अमृत जयास फेके पुढे अमृत दयास फेके पुढे अमृत दयास फेके पुढे गोड तिना जिवे गोड तिना जिवे गोड तिना सरस अमृत जयास फेके पुढे अमृत जयास फेके पुढे जिवे गोड तिना अमृत जयास फेके पुढे अमृत जयास फेके पुढे जिवे गोड तिना अक्षराचा रस जिवे गोड तिना अक्षराचा रस जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृताचा यास पिके पुढे. आमच्या देवाचं नाव किती गोड आहे. अमृत सुद्धा त्याच्या नामापुढे फुक आहे. नामापुढे फिका अमृत सुद्धा काही नाही म्हणजे गोड आहे. बरं सोपं आहे का नाम सोपं पण आहे. नामा संकीर्तन साधन पै सोपे किंवा तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी म्हणजे सोपं पण आहे. विठ्ठल विठ्ठल सोपपणे गोडपणे. बरं नित्य टिकणार आहे का नित्य टिकणार आहे. मी आता सांगितलं सगळं संपून जाईल पण नाम नाही संपणार म्हणजे नित्य टिकणार आहे. बरं महाराज
सगळ्यात महत्वाचं राहिले फुकट आहे का सांगा. तुकोबाराय म्हणले आमच्या देवाचं नाम फुकट सुद्धा आहे, फुकट सुद्धा आहे. पैसा न लागे, रुपया न लागे, न लागे कवडी दमडी. नाम फुकाचे 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 श्री माधव गोविंद नको वाजू. हा फुकट आहे किंवा नाटात प्रमाणे नाही. तुका म्हणे न वेचता मोल, तो हा यासी माग विठ्ठल वेचिता फुकाचे बोल. केवडे खोल आबागिया. देवाचं नाव फुकट आहे, फुकट. बरोबर आहे का नाही. मला मुद्दा मांडायचा आहे. आमच्या देवाचं नाव फुकट सुद्धा आहे, पण इकडं का प्रवृत्ती होत नाही त्याचं कारण आहे. त्याचं एक कारण आहे, जे फुकट असते का त्याची किंमत नाही कळत माणसं. म्हणून महाराज म्हणत असतात, आमचे महाराज म्हणत असतात, कोणतीच गोष्ट माणसाला खरंच फुकट भेटून का त्याची किंमत कळत नाही. नाम फुकट आहे पण त्याची किंमत कळत नाही. हो पण ऐका, आमच्या देवाचं नाव फुकट आहे आणि त्याचं नाम चिंतन जर केलं तर भगवान परमात्मा स्वतः येतो. म्हणजे स्वतः येतो, नाही नाही स्वतः येतो म्हणण्यापेक्षा त्याला तिची गोळीचे बरं. ज्या सुका कारण देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदन राहिला. कशामुळं? फक्त नाम साधनामुळे. भक्ती साधना असे देवाला घरी घेऊन येतो बघा. देवाला घरी ते भक्ती साधन देवाला घरी घेऊन येते. सुख येतो घरा नारायण न लगते सायास. सुख येतो घरा द्वारकेचा राणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची द्वारकेचा राणा. लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. भक्ती साधना असे देवाला घरी घेऊन होतं पा. देवाला तुकोबाराय देवाला म्हणले देवा ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तू काही सांगू नको. म्हणजे नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव करायचा असेल तर एकच कर, मी भक्त तो देव ऐसे करी. देवा ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला सांगूच नको म्हणले तुकोबाराय. ऐका ऐका ऐका, ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला तुकोबारायनेच म्हणा बरं. ज्याचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही त्याचे काम नाहीत पाठ. हो तुकोबाराय देवाला म्हणले त्या ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत तो सांगू नको. बरं का सांगू नको? ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत काय सांगू नको? तुकोबाराय म्हणले देवा ज्ञान माझं स्वरूपच आहे ना. कशाला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो मला? ज्ञान माझं स्वरूपच आहे सर्वात्मक. पण माझी हिरोनी नेतो कोण? अरे देवा ब्रह्मज्ञानाची अवस्था मला प्राप्तच आहे. ज्ञान माझं स्वरूपच आहे. ज्ञानाच्या गोष्टी सांगू नको तू. माझ्या मनातलं सांगू का? मनी भक्तीची आवडी. माझ्या मनात भक्तीची आवडी. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी मला सांगू नको म्हणले. ज्ञान माझं स्वरूप आहे म्हणले. कशाला सांगतो? काय बोलले तुकोबाराय देवाला? एक बोलू का? बरं थांबा. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी काय सांगू नको त्याचे अजून एक अर्थ पाहू आपण बाबा. त्याचा जर भाव काढला तर असा भाव निघतो, ब्रह्मज्ञानात भजनाचा आनंदच घेता येत नाही. स्वप्नामध्ये वृत्ती मनसंकल्पित पदार्थाच्या सहवासात जाती. भक्तीचा अशी की भक्तीत वृत्ती शिल्लक राहते. म्हणून तर म्हणले ते माझे हरी वृत्ती राव, रामाचरणा द्रोज विटेवरी साधी. रामाचरणा द्रोज विटेवरी साधी. समाचार
आणि कान लागे माईक पदार्थ भजनाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे म्हणून तर वृत्ती शिल्लक ठेवायची. ते माझे हरी वृत्ती राहू राहू आता हिची ध्यान माझे चित्त तुझे पायी राई ऐसे करे काय माझे चित्त तुझे पायी हरी धरून या पायी बाबा दानी दातारा चतुरा तो शिरोमणी. ओ माझे चित्त तुझे पायी राहे मला मुद्दा मांडायचा आहे. भक्तीतच वृत्ती शिल्लक राहते म्हणून राहू शब्द म्हणून राहू म्हणजे हे बोलू का ब्रह्मज्ञानात सुखच आहे पण त्या सुखाचा भोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही. तिथं नुसतं सुखच आहे नुसतं सुखच आहे तिथं पण सुखाचा भोग भोगण्याकरता वृत्ती शिल्लक राहत नाही. मला सांगा तात्या साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? साखर खाण्यात आनंद आहे का साखर होण्यात आनंद आहे? खाण्यात आनंद आहे. तसं ब्रह्म व्हायचं का ब्रह्म उपभोगायचं? ब्रह्म उपभोगायचंय ना म्हणून तर वृत्ती शिल्लक ठेवायची आम्हाला. म्हणून ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगू नको. न लगे मुक्ती धन तर नगच पण मुक्ती नग. धन नको धनाला आम्ही का नको म्हणतो तुकोबारे म्हणले त्याचं कारण आहे. मला सांग इकडे पूर्व आहे ना इकडे मला सांगा सकाळी सूर्य उगवल्याच्या नंतर झाडाची सावली कोणी दिशेला राहते? पश्चिमेला. सूर्य मावळाच्या टायमाला पूर्वेला. तसे धनाचं या धनाचा न दर विश्वास जैसी तरवर जाया यातायात न चुके परी भोगसेल काया या हरी भजने विन तुझे जन्म जाती वाया वैकुंठनाथाच्या चित्ते पारे पाया ओम नमो भगवते कृष्ण वासुदेवाय नाही काल या धनाचा न धरी विश्वास धन पिंगळा घ्या इकडे 50-50 बरोबर आहे काय म्हणतो 50-50 रुपये द्या बरोबर. या धनाचा न धरी विश्वास हे धन झाडाच्या सावली सारखे बरोबर आहे का नाही? वाऱ्यासारखं म्हणून तर म्हणले येतो संपत्तीचे वारे सासुकारे जाई. वारे वार धनाचं वार ताते असे वारे आहेत भरपूर आहेत असे भरपूर वारे आहेत. अहंकाराचा ऐका ना वाराच धनाचं वारच वासुदेव एक वार आहे बघा. तुमच्या पाठे पण टायमानं आठवायचे वासुदेव एक वार आहे पा. आला शेताळा शांतीचा मी म्हणलं ना वार आहे म्हणून असे लयच वार आहेत म्हणालो तर पिंगळ्यात एक वार आहे पिंगळ्यात एक वार आहे आणि एक वारे सुटेल तातडी मग पाटील बुवाची पडेल माडी आणि तिची 5 पोरे लागतील देशोधडी म्हणून पिंगळा माद्वारी बोली बोलतो का. बरोबर आहे का नाही? ते वार पण जरा महागातलंय कोणतं ते काळाचं वार आहे ते शेवटचं वार आहे बरं का. ते वार बेकारी. मग काळाचं वार आलं की पाटील बुवाची पडेल माडी. माडी कोणती माहितीये का? देवरूपी माडी. काळाचं वार आलं की देवरूपी माडी खाली पडत असती आणि एकदा ही देवरूपी माडी खाली पडली की तिची 5 पोरे लागतील देशोधडी. 5 पोरं कोणती? देहा पाचाचा आणीला उसना पंचमहाभूतापासून झालेलं शरीर आहे तिची 5 पोरे लागतील देशोधडी म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि गाछाप आकाश ही पंचमहाभूत शेकी त्याचा त्याला म्हणून 5 पोरे लागतील देशोधडी. म्हणून माडी पडायच्या आधी तुम्ही सावध व्हा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावी. वरल्या आळीला सावध राहा. वरली आळी म्हणजे गावातले नाही. पिंगळाचा अर्थ लय मोठा आहे हो. लय पिंगळा
जीवनच बदलून जाईल तुम्ही जर पिंगळाचा अर्थ पाहिला. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर आहे. वरली आळीला तुम्ही सावध राहा. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्यानं सावध व्हा. कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. आपल्याला भेटली ना, सावध व्हा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावेन. पाटील बुवाला घेऊन निसय. पाटील बुवा कोणता आहे? मनाजी पाटील देगावीचा. याच्यात मनरूपी पाटील आहे, त्याला सोबत घ्या. आणि जर मनाला सोबत नाही घेतलं, चिठ्ठी येईन बा, मग पडेल ठावे. मग मनाला सोबत नाही घेतलं तर मग चिठ्ठी येईन. चिठ्ठ्या कोणत्या? ह्या चिठ्ठ्या नाही माझ्या मामाचं पत्र हरवले, हे कोणाला सापडलं, ह्या चिठ्ठ्या नाहीत. यमाच्या चिठ्ठ्या येत असतात. यमाच्या यमदंड बैसतील यमाच्या चिठ्ठ्या आहेत पा. काय माणसांना चिठ्ठ्या येतात पा लोकायला, पण लोक चिठ्ठ्या वाचितच नाही. माणसाचा ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा आजार होणं आणि त्या आजारातून माणूस बरा होणं ही एक यमाची चिठ्ठीची. काय आमच्या बाबांचे वाक्य, बाबा म्हणत असतात, ज्या लोकांमध्ये आपल्याला मान आहे त्या लोकात मान खाली घालायची पाळी येणं ही पण यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाची जावं. देवाला माणसं देवा आता वाचलो ना, ऑक्सिजन मधून वाचलो ना, रोगातून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य सगळं आयुष्य मंदिरात बसून पत्ते खेळन, भजन करीन म्हण, पत्ते खेळन. उरलेलं आयुष्य भजन करीन. उरले ते हरी तर माणसं म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. आणि सावध होऊन काय करायचंय? सावध होऊन भजने लागा, देव करा आम वाग्या, आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होणे भजने लागा, देव करा कैवारी. माझ्या मला रीती बारी, मला रीती बारी. असं म्हणून वारली आलेला तुम्ही सावध राहा. असं मला मुद्दा मांडायचा. काय नाही मांडत. 11 काय म्हणले? पिंगळा घ्यायचा. त्याला म्हणलं 50-50 द्या, घेतो. बरं आपण काय करू, धावते आपण दत्त भगवंताची कथा पण मग घेऊ. विठाला विठाला. भगवान परमात्मा अवतार घेत असतो, भक्त करता घेत असतो. आम्हाला मुद्दा मांडायचा आहे. हो, अनसुया माता आणि अत्रि ऋषी यांच्या पोटी भगवंतानं अवतार घेतलेला. हा, अनसुया म्हणजे अनुसया नाही बरं, अनुसया. अनसुया म्हणजे सुया म्हणजे ईर्ष्या, वासना रहित तिला म्हणायचं अनसुया. आणि अत्रि कोणाला म्हणायचं? आ म्हणजे नाही आणि त्रय म्हणजे 3 गुण ज्याच्या ठिकाणी नाही त्याला अत्रि म्हणायचं. बरोबर बाबा? 3 कोणते? सत्व, रज आणि तम. जे 3 गुणाच्या पलीकडे गेले त्याला अत्रि म्हणतात. हा महाराज, अनसुया माता मोठी पतिव्रता आहे. मोठी काय कीर्ती. तुका म्हणे पतिव्रता तिचे देवावरी सत्ता. मोठी पतिव्रता अनसुया माता, मोठी पतिव्रता आहे. खूप मोठं तप केलेले. हा, वृष नावाच्या पर्वतावर खूप मोठं तप केलेले. आणि अनसुया मातेची कीर्ती वाढली. हो, एक शांडिली नावाची पतिव्रता होती. तिच्या मालकाचा कुष्ठरोग अनसुया मातेनं घालवला. बरोबर? मांडवी ऋषीचा शाप होता त्याला. मांडवी ऋषीचा शाप होता. मांडवी ऋषीला सजा झालेली होती, शिक्षा झालेली होती, सोळा बसवलेलं होतं. पण यांनी जात असताना मांडवी ऋषीला धक्का मारायच्या नंतर त्यांना त्रास झाला. मांडवी ऋषी म्हणले, ज्याने कोणी मला त्रास दिला असेल दिवस सूर्यास्त व्हायच्या अगोदर तो संपून जाईल, असा शाप दिला. पण शांडिलेचा पती तो, ती म्हणली मी तर पतिव्रत आहे, सूर्यच कसा उगवते बघते म्हणली. सूर्य उगवतोच कसा मी बघते म्हणली. पतिव्रत अधिकार मोठा आहे, कसा उगवतो पाहते. महाराज, सूर्यच उगायला तयार नाही. मग सगळ्या जणांनी देवाकडे गेले. मग अनसुया मातेला हे केलं देवाने, अनसुया मातेला हे केलं. आणि अनसुया माता तिथे आली. तिने शांडिल्यला सांगितलं सूर्याला उगू दे म्हणली. ती म्हणली मला पतीची सेवा करायची म्हणली. आणि सूर्य उगवला तर नंतर यांनी शाप दिला ऋषींनी, संपून जाते मालक. आणि मग मी सेवा कोणाची करायची?
अनुसूया माता म्हणली मी जिवंत करते पण सूर्याला तो उगू दे. सूर्य नारायण सकाळी उगवले आणि हा मृत्यू पावला. मृत्यू पावल्याच्या नंतर कमंडलू मधलं पाणी घेतलं अनुसूया मातेनं आणि त्याच्यावर शिंपडलं. त्याचा कुष्ठरोग तर गेलाच पण तो जिवंत तर झालाच पण कुष्ठरोग सुद्धा निघून गेला. म्हणजे एवढी पतिव्रता आहे, एवढी कीर्ती अनुसूया मातेची आहे. आणि महाराज अशी कीर्ती वाढली. कीर्ती वाढल्याच्या नंतर ते आहे ना कीर्तिमुख त्यांचे नारायण बरोबर. संतांची कीर्ती भगवंतच हे करत असतो असं वचन आहे बघा. हो वारे हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण असो. अशी कीर्ती वाढली अनुसूया मातेची. आणि कीर्ती घेऊन कोण फिरायचं? नारद मुनी गेले वैकुंठात. लक्ष्मी मातेला सांगितलं, सगळ्या तिघीला सांगितलं, ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या पत्नीला सांगितलं. काय कीर्ती म्हणले अनुसूया मातेची. त्या मला असं कुठं असते बायातली बाय जमतच नाही, लयच भांडणं. हो महिला म्हणलं लय भांडणं. हो अशी कीर्ती वाढली अनुसूया मातेची. अशी कीर्ती वाढली खूप श्रेष्ठ. आता जमत का? जमत नाही. त्या तिघींनी ब्रह्मिणी लक्ष्मी माता ब्रह्मिणी आणि ब्रह्मिणी लक्ष्मी माता सावित्री. तुम्हाला ऐकू चाल सावित्री माता कुठे जमत आहे बायातली बात. तिथं झालं ते मला आमच्यापेक्षा श्रेष्ठ अजिबात नाही म्हणजे आम्हीच पतिव्रत आहे जगात, आम्हीच पतिव्रत आहे. आणि तसं म्हणल्याच्या नंतर मालकाला बोलून घेतलंय ना तुम्ही जा म्हणले तिथं सत्वहरण करा. आमच्यापेक्षा पतिव्रत ते म्हणले नको तसं म्हणू. ते म्हणले ना नको तसं करू. खरंच अनुसूया माता लय पतिव्रत हे देव म्हणले स्वतः म्हणतो. नाही असं कसं तुम्ही जा. आता ऐकावं लागतं बायकायचं असं म्हणते मोका लग्न झालेलं नाही असं म्हणते बायकोचं ऐकावंच लागत. हो नाही ऐकलं जेवण सोय होत नाही म्हणे खायची. हो ना असं असू द्या. मग तसं म्हणत नंतर तिघं आले. आल्याच्या नंतर साधूंचं वेश धारण केलं आणि अनुसूया मातेच्या दारात आले. आल्याच्या नंतर भिक्षा मागितली. भिक्षा दे म्हणे. अनुसूया मातेला वाटलं साधं काय ऋषी मुनी आले नाही कसं म्हणा फळ हे आणून दिल्याच्या नंतर ते म्हणले आम्ही अशी घेणार नाहीत. मग व्यवस्थित होऊन वाढावं लागेल म्हणले. व्यवस्थित होऊन वाढावं लागेल. तसं म्हणल्यावर मात्र मग ती म्हणले आता अवघडी मी तर पतिव्रत आहे मग असं कसं काय. मग तिनं पतीचं ध्यान केलं, अतिऋषीचं ध्यान केलं. आणि ध्यान केल्याच्या नंतर कमंडलू आणलं. कमंडलूत पाणी घेतलं नाही तिघावर शिंपडलं. शिंपडल्याच्या नंतर तिघं लहान आले बालक झाले. तिघं बालक झाले आणि तिनं उचलल्याच्या नंतर पाळण्यात आणले. काय आनंद झाला महाराज अनुसूया मातेला. हो मग त्यांचं बालपोषण ते मग ते काय भरपूर दिवस राहिले ते तिथं. आणि मग अतिऋषीला बी आनंद झाला. आणि झाल्याच्या नंतर मग बरेच दिवस झालं. तिघी म्हणल्या इकडं लक्ष्मी माता त्या ब्रह्मिणी त्या म्हणल्या सावित्री माता म्हणल्या इतके दिवस झाले गेलेत पप्याचा बापून ते अजूनही आहे ना कुठे गेले ते नेमके. काय नारदाचं ध्यान केलं. नारदानं बोलून घेतलं आणि बोलून घेतल्याच्या नंतर नारदांना म्हणले नारद काय मिळेल यांचा कुठे गेलेत काय. ते म्हणले गेलते एक करा गेले महादेव झाला गणपती म्हणले. काय म्हणलेच अवघड झालं म्हणले. काय अहो तिथे गेले याचे बालक झाले. तसं म्हणल्याच्या नंतर तिघी आल्या इथं. तिघी आल्या आणि अनुसूया मातेला म्हणले आमचे पतिदेव आलेत कुठे आहेत म्हणले. कुठे आहेत म्हणल्याच्या नंतर त्या म्हणल्या ते पाळणे ते जा घेऊन पाळणे ते जा म्हणले घेऊन. तिघी आल्या तुम्ही आपापले मालक वळखान घेऊन जा. लक्ष्मी माता पळतच गेली. बालकाला धर तिघ सारखे कोणाला उचला म्हणले आता शंकराला गडबडीत हात लागला तर माझं पातिव्रत्य नष्ट व्हायचं. बरोबर आहे का. आता काय करावं म्हणले. अनुसूया माता म्हणजे वळखा ना ते म्हणतात ना पतिव्रता म्हणलं कमीत कमी नाही पण मग स्वतःच्या मालकाला तर वळखा ना. पतिव्रता म्हणलं मालकाला तर वळखा ना तुमच्या. तसं म्हणलं आता काय करावं. आणि मग त्या म्हणल्या नाही ते हातात टेकले हातच वडले काही म्हणा पण तुमच्याच हातात तेवढे. मग तसं म्हणल्याच्या नंतर अनुसूया मातेची प्रार्थना केली. अनुसूया मातेनं पुन्हा कमंडलू मधलं पाणी घेतलं आणि तिघांवर शिंपडलं. तिन्ही देव प्रगट झाले. म्हणल्या घ्या आपापले मालक पहा ओळखा. मालकांचा परिचय करून द्याला आणि त्या घेऊन निघाल्याच्या नंतर महाराज अनुसूया मातेच्या आणि अतिऋषीच्या दोघांच्या डोळ्यात पाणी आलं. का ते म्हणले तुम्ही आले तर आमचं घर असं भरून आलं म्हणले आनंदाने. आता तुम्ही चाललात आमचं घर रिकामं झालं. डोळ्यात पाणी आलं. डोळ्यात पाणी आल्याच्या नंतर भगवान म्हणले तुम्ही चिंता करू नका म्हणजे तुम्ही चिंता करू नका. मग तुमचं तपच एवढे तुम्ही काय म्हणतात आम्ही चालू तुमच्याच पोटी जन्माला येतात म्हणजे तुमच्याच पोटी जन्माला येतात असा वर द्याला. आणि वर दिल्याच्या नंतर भगवान दत्तात्रय तिन्ही देवाच्या रूपाने दत्तात्रय तिथं जन्माला आले.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा नाथमहाराज वर्णन करतात. धरी अवतार विश्वतारा वया अत्रेच्या अनसुया गरोदर ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी तिथी ती पौर्णिमा मास मार्ग शिष्य गुरुत्वासर उत्सव काळ एका जनार्दनी पूर्ण अवतार बरोबर निर्गुण निराकार आकारले पुंडलिकावर अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार दिसे पाहता परमात्मा दिसत नाही पण नाम चिंतन केलं उडी घाली आवचित अचानक हाकेसर शिवडी घालून या स्तंभ कोडी एवढाच काय सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी ओ सुख भक्ता करता देतो दुःख आपणच घेतो हा असा परमात्मा आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे आपण कळी काळाला तोंड देतो एवढंच काय तुकोबरा म्हणतात तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावेमध्ये भवसागरातून तारून नेतो पण काय केल्याच्या नंतर मोये धाव घाले पाना नाम घेता पंढरीनाना मोये धाव घाले पाना नाम घेता पंढरी राणा असो त्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर परमात्मा तारून नेतो आपल्याला करावं लागेल नामचिंतन हो नामचिंतन आता ते चॅनल बंद करतो थोडा आता करा बंद थोडा प्लीज आम्हा उतरी नावेमध्ये तुका म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी तुका म्हणे कृपानिधी
पंढरी राणा नाम घेता नाम घेता पंढरी राणा 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 देवा नाना पंढरी राणा नाम घेता सिस्टीम टाळी वाजा बरं सिस्टीम साठी वा 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 हो ना बाई स्वयंपाक करणारी किती सुगरण असू द्या तवा फुटका असल्यावर काय करीन बरोबर आहे का तवा फुटका असल्यावर काय करीन तसं आता गायक वादक मंडळी आळंदून आलेले आहेत आणि राऊंड राऊंड मायका शिट आणत असतात काय केलं असतं म्हणून कौतुक करावं तितकं थोडे यंदा केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहितली नाथ महाराजाची कावड पंढरपूरला जायची झाली आवड पंढरपुरात पाहितला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग लागला वाकरीचा वाडा वाकरीच्या वाड्याला ज्ञानबाचा घोडा ज्ञानबाच्या घोड्याला मोत्याचा तुरा मग गेलो गोपाळपुऱ्यात पाहितला जनाबाईचा खेळ आळंदीला जायला झाली वेळ आळंदी साधू संत खास गुरुजी म्हणले महादेवाला जावा महादेवाची शोभा आणि तुमच्या माईक शिष्टी मागो पांडुरंग उभा ओकाने मी लेच पाठ केलेत पण आमलातच आहे ना असं जाऊ दे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलले रे बोलले रे वा कुडे उत्तरा क्षमा पराध महाराज तुझे दाना हे विचारला दे पार में अपना क्षमा पराध महाराज तुझे तुका म्हणे नाने धरा राखा पाया पैसे करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम
ज्ञानदेव